नमस्कार मैत्रिणींनो. आजचा हा संदेश साधा नाही. हा संदेश आहे त्या भक्तांसाठी जे देऊ इच्छितात सर्व काही, पण ज्यांच्याकडे पाहूनही कोणी पाहत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी दुर्लक्ष करत नाही. मी फक्त तुझी परीक्षा घेतो. जर आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, जर तू एकटेपणात माझं नाव घेत असशील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. कारण आज तुला तुझं उत्तर मिळणार आहे. तू देऊ इच्छितोस, पण का मिळत नाही? अनेक भक्त म्हणतात, स्वामी, मी तुला खूप काही द्यायचं ठरवलंय, पण तू माझ्याकडे पाहतच नाहीस. स्वामी सांगतात, देण्याची इच्छा चांगली आहे, पण देताना मन शुद्ध आहे का? देण्यात अपेक्षा मिसळली आहे का? जे देतो आणि म्हणतो, याच्या बदल्यात मला हे दे, तो भक्त नाही, तर तो खरा व्यापारी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू दे, पण मोजून नाही. तू माग, पण हट्टाने नको. दुर्लक्ष वाटणं म्हणजे नकार नाही. जेव्हा स्वामी शांत असतात, तेव्हा ते सर्वात जास्त काम करत असतात. आई मूल रडत असताना लगेच उचलत नाही, कारण तिला माहीत असतं, हा रडण्याचा क्षण त्याला मजबूत करेन. तसंच स्वामीही तुला दुर्लक्ष करत नाहीत. ते तुला घडवत आहेत, एवढं लक्षात ठेव. आज ऐकावंच लागेल तुला माझा हा संदेश. हो, आज हा संदेश ऐकावाच लागेल तुला. कारण आज तुझ्या तोंडून नाही, तर तुझ्या मनातून स्वामी ऐकत आहेत, एवढं लक्षात ठेव. तू बोलतोस, मी थकलोय. पण स्वामी म्हणतात, अजून थोडं थांब. कारण तू ज्या टप्प्यावर आहेस, तोच टप्पा तुझ्या आयुष्यातला तुला वळण देणार आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे रोज दिवा लावणं नाही. भक्ती म्हणजे संकटाही नाव न सोडणं. भक्ती म्हणजे कोणी साथ सोडली तरी स्वामी हात सोडत नाहीत, यावर विश्वास ठेवणं. स्वामी समर्थांचे गुप्त वाक्य. स्वामी समर्थ एकदा म्हणाले, मी तुला जे देणार आहे, ते तुला आज कळणारच नाही. पण उद्या तू म्हणशील, देवा, तू उशीर केला, पण चूक नाही केली. हा संदेश कोणासाठी आहे? हा संदेश त्या आईसाठी आहे, जी रात्री रडते, पण सकाळी हसते. हा संदेश त्या माणसासाठी आहे, जो सर्वांसाठी उभा राहिला, पण कोणीच त्याच्यासाठी उभं राहिलं नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी पाहतोय, तू एकटा नाहीस. आज जर तू इथपर्यंत ऐकलंस, तर समज स्वामींनी तुला बोलवलं आहे. आज एकच काम कर, डोळे बंद कर आणि म्हण, स्वामी, मी देईल सर्व काही, पण विश्वास मात्र कधीच सोडणार नाही. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझा विश्वास तुमच्यावरती खूप आहे आणि तो सदैवच राहीन. माझ्यामध्ये मी अहंकार येऊ देणार नाही आणि हट्टाने मी तुझ्याकडे केव्हाच काहीच हट्टाने मागणार नाही. तू देऊ इच्छितोस, पण आतून तू तुटलेला आहेस. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू देऊ इच्छितोस हे मला माहीत आहे, पण देण्याआधी तू स्वतःला सावर. अनेक भक्त असतात, जे बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून रोज तुटत असतात. तू कोणालाच सांगत नाहीस, कारण तुला वाटतं, माझं दुःख कोण समजणार? श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझं दुःख समजतो. कारण मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा साक्षीदार आहे. का काही भक्तांना उशीर होतो? लोक विचारतात, तो रोज मंदिरात जात नाही, तरी त्याचं काम कसं होतं? आणि मी रोज
जातो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, भक्ती ही वेळेवर नाही, भक्ती ही भावावर असते. काही लोक पण अहंकार सोडतात. काही लोक खूप देतात, पण अहंकार धरून ठेवतात. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे अहंकार आहे तिथे मी थांबत नाही. तुझी परीक्षा संपायच्या आधीची अवस्था ही तू लक्षात ठेव. परीक्षा संपायच्या आधी प्रश्न अवघडच येत असतो. जे होणार आहे त्यावर विश्वास ठेव. तुझा एकांत आणि स्वामी तू एकटा असतोस. तेव्हा तुला वाटतं कोणीच नाही. पण श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू एकटा असताना मी तुझ्या सर्वात जवळ असतो. कारण गर्दीत तू ऐकत नाहीस, एकांतात तू ऐकतोस. देणं थांबवू नकोस. तू म्हणतोस, मी खूप दिलं आहे, आता थकलो. श्री स्वामी म्हणतात, थकलास तरी मन बंद करू नकोस. कारण देणं फक्त पैशाचं नसतं. देणं म्हणजे क्षमाशीलपणा, शांतता, विश्वास. शेवटची कसोटी ही लक्षात ठेव तू. देव शेवटची कसोटी तेव्हाच घेतो जेव्हा तू तुला पुढे नेणार असतो. स्वामी म्हणतात, थोडं अजून थांब, कारण तुझं नाव मी स्वतः लिहितोय. भक्ताचा संवाद आज तू मनात म्हण. स्वामी, मी पडतोय पण उठतोयही. मी रडतोय आणि स्वतःला सावरतोयही. पण विश्वास ठेवतोय. माझं सर्व काही तुझ्याच हातात आहे स्वामी. बदलाची सुरुवात आजपासूनच कर. तू प्रश्न विचारणं कमी कर आणि स्वीकार वाढव. स्वामी म्हणतात, स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे आहे तो विश्वास. आज हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर समज तू दुर्लक्षित नाहीस, तू निवडलेला आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही. लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. तुझं चांगलं होणार आहे. तू योग्य मार्गाला, योग्य दिशेला लागणार आहेस. तुझ्या आयुष्यातल्या अडचणी आता सगळ्या काही संपून जाणार आहेत. तू फक्त माझं नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा माझा जाप कर. मी सदैव तुला सुखी ठेवून. एवढं लक्षात ठेव, जेवढं तू माझं नाम जपशील तेवढाच मी तुला सांभाळून घेईन. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.